नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। ऊर्जेचं प्रतीक आहे। या ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊनच आपल्या संस्थेचे नाव आपण पारिजात ठेवलेले आहे। अशा आपल्या पारिजात संस्थेच्या नावास साजेसं आकर्षक व सुंदर रंगसंगतीचे बोधचिन्ह आपण तयार केलेले आहे। या बोधचिन्हामध्ये आपण काही बाबी समाविष्ट म्हणजे अंतर्भूत केलेले आहेत। त्यामध्ये त्यातला जो पी आहे तो पी फॉर पारिजात, जे आपल्या पारिजात संस्थेचं नाव आहे। पी बोधचिन्हामध्ये जे काही फूल आहे ते जे ऍक्च्युअल पारिजातचं फुलाचं चिन्ह आपण त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे। आणि त्यामध्ये आपण जे रंग घेतलेले आहेत ते रंग हिरवा आहे, सफेद आहे आणि भगवा म्हणजे केशरी सुद्धा आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे हिरवा रंग हा सगळ्यांना प्रेरणादायी, प्रेरक म्हणून आपण त्याचा सर्व जनमानसात आपण त्याचा उल्लेख करतो किंवा आपण त्याचा अनुभव आहे। केशरी रंग हा आपल्या त्यागाचा प्रतीक आहे आणि सफेद रंग हा आपल्या शांततेचा प्रतीक आहे। ह्या सगळ्यांचा आपण मिलाप या आपल्या बोधचिन्हात अंतर्भूत केलेला आहे। याशिवाय आपण ग्रीन म्हणजे गो ग्रीन आज सगळीकडे संकल्पना आहे। वसुंधरेचं रक्षण, निसर्गाचं संरक्षण हे त्यापासून एक आपण अंतर्भूत करत आहोत। अशा आपण या रंगसंगतीसह चांगल्या की ज्याला काहीतरी बोधक उद्बोधक अर्थ प्राप्त होईल अशा स्वरूपाचा रंगसंगतीचं आपलं बोधचिन्ह म्हणा, लोगो म्हणा, आपण या ठिकाणी आजपासून सादर करीत आहोत। आपण सर्वांना हे आवडलेलं असेल हे नक्कीच। आणि सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा आपण या बोधचिन्हाचं टाळ्यांच्या गजरात